स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग। आणि आज लई दिवसातून मी ब्लॉग शूट करते। तुम्हाला दिसत असाने का आम्ही कुठे आलोय, एकदम वरती इकडून तुम्हाला नजारा बघून माहिती पडतच असाने। ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी त्याच्यासाठी सचिनने सरप्राईज दिलंय आणि एका मस्त आहे ना हॉटेलमध्ये ते घेऊन आले। आता मी तुम्हाला रूम टूर देते, त्याच्यातच सचिन सांगणे का आम्ही कुठे आलोय ते। कान बनवतात कान बनवतात यार। 33 माझे कान बनवतात। ब्रुज खलिफा सारखं एवढी फास्ट नाही चालत, पण ब्रुज खलिफाची फास्ट चालते। 44 45 46 47 तर सगळं मेनू दाखव। 47 आली रूम वरती भी कान बंद राहून दाबले होते। ओ माय गॉड क्रिशा, हेलो मम्मी, गेम खेळतोय का आपण गाडी सोबत? किती छोटे छोटे दिसते इथून गाड्यां तिथं बघ। माणसं तर बाई। हेलो दुबई क्रिशा, हबीबी कम टू दुबई। खुश हम खुश। चला आता आधी रूम बघूया। रूम नंबर काय आहे बिलीवर? हां 5002 5 डॉल्फिन बिल्डिंग, स्विमिंग पूल खाली। वेलकम। इकडून एंट्री आहे। हे आहे गेवरा, द वर्ल्ड टॉलेस्ट हॉटेल। आणि वर्ल्ड तिथं टॉलेस्ट हॉटेल। ओके 78 फ्लोअरची आहे। आणि आपण कोणत्या फ्लोअरवर आहे? आता आम्ही लास्ट मध्ये सांगेन, हा रिव्ह्यू बघून घ्या। चल, आता सांग। एज युजल कबॉर्ड विथ शॉवर जॅकेट, कोट। मी वापरलेलं नाही, म्हणजे कधी वापरलेलं नाही। आता मी उद्या वापरून बघणे। आणि लॉकर पण इकडं। इथं वजन करायचं, मी माझं वजन करून घेऊ। वजन करायचंच आहे ना? वजन करायचं का काही वेगळं तर नाही? वजन करायचंच। ओ मा, हा काय वजन करायचं? वजनच का बरं दिलं त्यांनी? लगेच कोणी इथून डायरेक्ट जात होत असं? कशाला काढतात चप्पल? चालू आहे कधी? ओ मा 72 माझं नाही, मी कॅमेरा बंद झाल्यावर क्रिशा, ए क्रिशू, ओ मा मी तर म्हणलं ती बाहेरच गेली का काय? हा इकडं चप्पल ठेवायचं आहे, बॅग चप्पल। तर आम्ही ही एक बॅग आणली कारण आम्ही एका दिवसासाठी आलोय। आणि इकडं शूज वगैरे क्रिशा त्यांनी काढले, अजून मी नाही काढले। त्यांनी वॉशरूम काय फॅसिलिटी वॉशरूम मध्ये? बॉडी लोशन, नंतर तुम्ही काय वाटत? काय हा साबण, अजून पण अशीच साबण देतात। हा आम्ही याच्या आधी 2 हॉटेलमध्ये गेले, पण प्रत्येक ठिकाणी हा साबू आता बंद होतो। ऍक्च्युअली रिसॉर्ट मध्ये पण अहो यांचं पहिल्यापासून असेल ना, तर यांनी चेंज नसन केलं। पण जेल पण दिलेलं आहे त्यांनी। हा किट आहे। हा याच्यामध्ये काय, हे शॉवर कॅप आहे, याच्यामध्ये काय आहे, बॅग आहे, आणि हे काय व्हॅनिटी किट। आणि इथं पण छोटासा आरसा आहे। इथं पण लय आरसे आहे इथं। आणि हा काय मोबाईल, ओ आंघोळ करता करता इमर्जन्सी आली तर सगळ्यात बेस्ट क्रिशासाठी। हा क्रिशा आमची एवढी खुश झालेली याला पाहून। बाथटब, आणि इकडे त्यांनी शॉवर जेल वगैरे ठेवलेले आहे, शॅम्पू, शॉवर जेल आणि कंडिशनर, टॉयलेट आणि तुमच्यासाठी आणि टॉवेल। त्यांचं नाव आहे त्याच्यावर। हा गेवरा हॉटेल।
जबरान. ओके क्लोज दिस. बंद. आता हे आहे आता इथून लगेच रूम. हा बेसिकली हा एक छोटासा स्टुडिओ टाईपच आहे. हा तर हे अजूनपर्यंत त्याला हे बीट नाही केलं कोणी. वर्ल्ड टॉलेस्ट हॉटेल. हा कीवर आणि ही चाबी आहे. चावी. ओके. आणि पुढे या. अच्छा याच्यामध्ये सगळ्यात जबरदस्त गोष्ट काय आहे, जेव्हा आम्ही एंटर झालो आम्हाला माहितीच नव्हतं. लाईटच नव्हती सापडत. आम्ही लोक बटन दाबू जाम. काय असतं बाकी हॉटेल्स मध्ये का हे कार्ड इकडे टाकलं का लाईटी चालू होतं. हे दाखव बरोबर. पण इकडे बघा लिहिलंय कॉन्टॅक्टलेस कार्ड इन्सर्ट. हा तर कॉन्टॅक्टलेस आहे पुन्हा. कॉन्टॅक्टलेस म्हणजे काय, तुम्हाला कार्ड इन्सर्ट करायची गरज नाही. डायरेक्ट इकडे प्रत्येक ठिकाणी एक स्क्रीन दिलेली आहे त्यांनी. क्रिशाने चालू पण केली. प्रत्येक ठिकाणी एक स्क्रीन दिली आहे. एक किचनच्या साईडमध्ये एक टच स्क्रीन दिलेली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहे मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो. इकडे या. झालं पिल्लू तुझं. तर याच्यामध्ये हे कंपोनंट आहे. लाईक आता इकडं तुम्ही 2 मिनिटं. क्रिशा थोडी मस्ती करू राहिली आहे. इकडे तुम्ही बघत असेल का दाखव वेगवेगळ्या प्रकारची इकडे तुम्ही. इथं आहे याच्या खाली छोटीशी आहे. हा आधी लाईट दाखवून दे. हा हे इकडं एकदम छोटे छोटे ऑपरेट होते मी दाखवतो. हे लॅम्प आहे. इकडे लॅम्प आहे. सेम लॅम्प इकडे आहे पण डिझाईन अलग अलग. आणि इथं स्टडी टेबल टाईप आहे त्याचा अलगच आहे ना. आता समजा आपल्याला झोपायचे. फुल लाईट बंद करायची आहे. फक्त इकडे एक बटन दिलंय दाबा अख्खं बंद. हा सगळी बंद. सगळं बंद. ओके आता क्रिशा चालू करेल. इकडून पण आता सगळ्यात चालू. आता समजा तुम्हाला फक्त 2 मिनिटं. क्रिशा अजून मस्ती करते. आता समजा तुम्हाला फक्त लॅम्प बंद करायचे. तिकडे लॅम्पचे सिम्बॉल आहे. जसं लॅम्प पर टिक केलं लॅम्प बंद होईल. लॅम्प. हा लॅम्प बंद झाला. ठीक आहे. नंतर तर समजा तुम्हाला किचनची वरची लाईट बंद करायची आहे. इकडे टिक केलं बंद. हे कळायलाच 10 मिनिटं लागले आम्हाला. समजा तुम्हाला बरं फोन नाही केला याच्यात लाईटी नाहीये. नंतर जेव्हा तुम्हाला बल्ब जेवढे पण बल्ब आहे गोळे ते बंद करायचे. या गोळ्यावर क्लिक करा. गोळे बंद. थोडा टाइम लागतो गोळे बंद व्हायला. तर अशा हिशोबाने ही जबरदस्त टेक्नॉलॉजी आम्हाला माहिती पडली. आणि इथं सगळं त्यांनी ते आलं वाटतं. तुम्ही बोलवलं होतं ना टूथपेस्ट ना ते नव्हतं. तर कॉफीसाठी कप वगैरे केटल आहे. कॉफी मशीन आहे. याच्यामध्ये कधी आम्ही कॉफी केलेली नाही. ट्राय करून बघा. आणि इथं सगळं शुगर वगैरे दिलं आहे. कॉफीचे पॅकेट ग्रीन टी आणि हे कॉफी मेड पण काहीच आवाज लागत नाही. मला नाही आवडत म्हणजे. आणि इकडं किचन आहे. आणि इथं त्यांनी 2 बॉटल दिलेले आहे. वॉटर बॉटल. इथं ग्लास आणि 2 वॉटर बॉटल आहे. बेसिन. आणि इथं गॅस दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिकच गॅस आहे डायरेक्ट. आणि चिमणी इथं. त्यानंतर हे सगळं फर्निचर सेमच आहे ना. तर मला समजलंच नाही. मला असं कपाटच आहे. तर मी हे खोललं ना तर हे फ्रीज आहे. हां वरती फ्रीज आहे आणि इकडे खाली फ्रीजर आहे. आणि भरपूर मोठं आहे म्हणजे. आणि लई टुरिस्ट लोक येतात तिकडं म्हणजे खाली आम्ही बघितलं ना. आणि सामान असं काही दिलेलं नाही आहे यूज करायचं. पण कुणी असं जास्त दिवसासाठी आलं आहे तर घरून पॉट वगैरे घेऊन आल्यावर बनवू शकतोय. आणि आता तुम्हाला दाखवते मी. इथं असे 2 चेअर आणि ते दिले आहे. इथं TV आहे. आणि हा राहायला बेड. आणि मी तुम्हाला एक दाखवायचे इच्छितो. काय डेंटल किट आहे. हां त्याच्यामध्ये ब्रश छोटीशी टूथपेस्ट ना ते येतं. आणि आता तर आता तुम्हाला या रूमची सगळ्यात स्पेशालिटी माहिती पडणार आहे. हां जवळ या. 1 2 3
बुर्ज खलीफा. वर्ल्ड टॉलेस्ट बिल्डिंग. आणि इकडून दिसतेय बुर्ज खलीफा. नाही, अख्खी दुबई. अख्खी दुबई दिसते. आणि ना व्ह्यू रात्री पण आम्ही दाखव. आणि ना हे समोर आहे ना इकडं डॉल्फिन बिल्डिंग आहे, ट्विन्स. त्या लांबून एवढं छोटे दिसत होतं जेव्हा म्हणजे आम्ही आलो ना. कोणत्या रस्त्याने आलो आपण? ह्या रस्त्याने आलो आम्ही. ह्या ना इकडनं आलो आपण. हा आपण फ्रंट इकडून आहे. फ्रंट इकडनं नाही ना, ते पण आपल्याला मेट्रो स्टेशन दिसलेलं. हा आपण म्हणजे मेट्रोनी पण येऊ शकतोय. हा तुम्ही बघता ते खालती 8 पदरी रोड. हा ह्याचं नाव आहे शेख झायद रोड. मेन रोड आहे दुबई मधला. आणि समुद्र दिसतोय. बाप रे बाप. इकडनं बहुतेक बुर्ज अल अरब पण दिसत असेल ना. त्या नाही दिसत. बुर्ज अल अरब अपोजिट साइड आहे दिसत. ना ग. या एवढं बिल्डिंग मुळे आहे व्ह्यू. हा हिचं नाव काय? ही पण मस्त आहे. मस्त आहे माहिती. हा रात्री मस्त. आणि ना ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? कालपासून दुबईमध्ये ना फॉग आहे. थोडा फॉगी. हा आज तरी थोडं कमी. कालपासून यांचं चालू होतं यार फॉग नसायला पाहिजे माझ्या नाही येणार. कारण त्यांना सरप्राईज दिलं त्यांनी ना आम्हाला. तर माहिती तरी मी तर ओळखलंच होतं. कारण जेव्हा आम्ही केक बुक करायला गेलो तिथं त्यांनी विचारलेलं की तुम्हाला ऑर्डर कुठं पाहिजे केकचा. तर यांनी फक्त रोडच बोलले, शेख झायद रोड. तर मी ओळखून गेली काही हीच हॉटेल असं नाही ऍक्च्युली. कारण जेव्हा पण आम्ही ना असं फिरायचो ना बाहेर तेव्हा ही हॉटेल बघायचं ना तर सचिनचं लय असं असायचं का गुड्डू यार आपण एकदा तरी ह्या हॉटेलमध्ये येऊ. आणि मला असं होतं का म्हणजे आता 11 वर्ष झाले ना आमच्या लग्नाला. आणि क्रिश आमची वेगळीच खुश आहे. तर हा तर मग मला माहितीच होतं की इकडंच आणतील. खाली काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. डॉल्फिन बिल्डिंग काय जबरदस्त दिसते यार. आपली बिल्डिंगच्या हा स्विमिंग पूल आपल्याच हॉटेलचा आहे का? हा नाही ना. नाही वेगळं काही लागतं. वेगळं आहे. आपल्या तर 12व्या फ्लोअरवर आहे. हा का? हा हे 12व्या फ्लोअरचा नसावा. नाव एवढं खाली दिसतंय ना ग्राउंड वर. ते नाही ग वरती आहे बहुतेक असावा. चला मग आता आम्हाला जायचंच आहे माझी जायचंय मला. हा चला ते तर स्टडी आता कोण हे मेनू काढे वाटतं आहे ना. माहिती आहे. हा का हॉटेलची माहिती नंतर. ओके. ही कोणती बिल्डिंग आहे आपल्या समोर? ते शेख झायदच्या फोटो आहे ती. हा ते माहिती नाही. तो बिल्डिंगांचे नाव आहे. चला आता आम्ही थोडी कॉफी बनवते मी. आम्ही कॉफी पिऊ आणि मग आम्ही जाऊ स्विमिंग चेंज करून. कसं वाटतंय? किती वर्षापासून होतं का जायचंय? जेव्हा बघायचे तेव्हा हे बोलायचे आपल्याला इकडे जायचंय आणि फायनली आज आम्ही आलोय. पडदे ओपन केले तर लाईटीची जरूरच नाही. एकदम मस्त उजेड येतोय. आम्ही चेंज केलंय आणि काही कॉफी पिली नाही आम्ही. हे लोकांनी नाही पिऊन दिली मला. कारण यांना स्विमिंग म्हणजे पाण्यामध्ये जायचं तर मी पण जाईन पण मी जास्त नाही जाणार. तर आम्ही चेंज केलंय. क्रिशाने स्विमिंग ड्रेस घातलाय. क्रिशाच्या पप्पांनी घातलाय म्हणजे तिथे जाऊन चेंज करू आम्ही. मी घालून घेतलं कारण मी हेच घालणार आहे. आणि माझ्या तिचं आम्ही घेऊन आलेलो तर तिला प्रॉब्लेम नाहीये. गाईज आता आहे ना काय होणार आहे माहितीये? कान बंद होणार आहे लिफ्ट मध्ये. तर आता आम्ही खाली जाऊन बघू जरा स्विमिंग एरिया. हा तिकडे बॅग येतच कपडे ते घेतलंय कारण वल्लवरती नाही येता येणार ना. वाव झाला व्ह्यू बघून यार. चला फोटो काढतोय. क्रिशाला आमच्या एवढी घाई आहे नुसती स्विमिंग पूल. समुद्र किती जबरदस्त दिसतोय. हा या डायरेक्शन मध्ये स्विमिंग पूल आहे. हो सुपर एक्साइटेड आहे क्रिशा. तेच आहे ना. तेच तर. हा रिअल कॅन्डल आहे. त्या याच्यामध्ये रिअल कॅन्डल आहे. रात्री पेटवत असन. क्रिशाचे
कॅप आणलेली पण घातलीच नाही. राहू दे. आता काय मजा येते. इकडं मजा येईन, इकडं मजा येईन तुला. आता इकडं फावणी कर चल. जा ना पिल्लू, पप्पा आहे ना. येते तर खरी तुला स्विमिंग, मग काय घाबरायचं. जा. नाही नाही जा. बाराव्या मजल्यावर स्विमिंग पूल आहे आणि वरून असा व्ह्यू आहे. इकडं काच लावली म्हणजे खाली नाही बघता येत. ब्रुज खलिफा, डॉल्फिन बिल्डिंग आणि सगळ्या मोठ्या 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 बिल्डिंग आहे इकडं. इकडे ना सोनाबात आहे आणि गरम गरम वाटतं एकदम आणि पूर्ण अंधार अंधार आहे. आता आम्ही जातो स्टीम बाथ मध्ये. क्रिशू वाटतंय? हां, ते मी आधी आलो ना तर बंदच होतं आणि आत्ता जरा आम्ही परत सांगून चालू करवलं तर त्यांनी चालू केलंय. ते गरम गरम लागतंय. तर काही नाही, इथं शांतीने बसून राहायचं आणि स्टीम येईल. आणि इकडे समोरच जिम पण आहे. लेडीजचं वेगळं आहे आणि जेंट्सचं वेगळं आहे. आम्ही दोघी इकडं आलो आणि सचिन तिकडं गेले, क्रिशाचे पप्पा. मेणबत्त्या लावल्या पाहिजे लोकांनी. रिअल मेणबत्त्या मस्त आहे, मोठ्या मोठ्या. का मस्त वाटतंय. हा नाईट व्ह्यू आता. वाव, मस्त दिसतंय. आम्ही रेडी होऊन निघालोय आता डिनरला. आणि क्रिशू तुझा उभी हो. क्रिशूचा ड्रेस आणि आम्ही सगळ्यांनी ना ब्लॅक ब्लॅक केलंय. ॲक्च्युली ही साडी ना माझ्या माहेरच्या देवीचं मंदिर आहे, तुम्ही बघितलं असन. तिथं म्हणजे प्रसाद म्हणून मला भेटलेली आणि ती गणपतीत घालवल्याच गेली नाही. मग मी विचार केला मी ॲनिव्हर्सरीला घालणे. मग मी त्याच्यावर ब्लाऊज आणि ते मागवलं आणि यांना पण मॅचिंगचा झब्बा आणि ते. आणि मग म्हणजे इकडे यायचं होतं म्हणून मला नव्हतं माहिती. मी असंच मागवलेलं का मंदिरात वगैरे गेलो तरी घालून जाईन असं. आणि क्रिशाला पण हा ड्रेस. आता आम्ही मस्त डिनरला जातोय. ते पण नाही माहिती आता डिनरला पुढं घेऊन जाते. तर मग तुमच्यासोबत शेअर करणच आहे. इकडे तर आम्ही कसे दिसतोय नक्की सांगा, है ना. म्युझियम ऑफ द फ्युचर. हां, दुबई फ्युचर ऑफ द म्युझियम. हां म्युझियम ऑफ द फ्युचर, MOFT. किती छान दिसतंय. आपण कधी गेलो नाही. येईना बी नाही ते कॅमेरा तेवढं. मस्त दिसतंय पण. हां, इकडूनच आहे ना याची एंट्री आहे काय, है ना. बाबाला दाखवली तर बाबा ह्याच्या वेगळं नाव ठेवतील, अंडा बिल्डिंग. त्याचे बाबा हा का नाही. हा म्हणजे बॅट नाही बोलत रिअल. हा तर माहिती मला. अभी दिखेगी वो पूरी, है ना. कशी मस्त दिसते. येई नाही ही बॅक साईड आता दिसली बघ. लिफ्ट मध्ये सोफा ठेवेल पण किती छोटा आहे, क्यूट एवढा एवढा. क्रिशा बसली पण लगेच. का बंद नाही झाली? नहीं ओपन करने का, ओवरलोड. हाँ ये बंद करने का, बरोबर. नाही ग, बंद करायची.
स्मेल मस्त आली ना. छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी. आम्ही पोहोचून गेलोय डेस्टिनेशन वर. आम्ही 2दा लिफ्ट मध्ये चुकलो आणि हारायला व्ह्यू. वाव. इकडून ट्विन्स रोलेक्स बिल्डिंग पण दिसतात. हा क्रीक व्ह्यू आहे. इकडं खाली क्रीक आहे आणि तिकडं ओल्ड दुबई आहे. आणि हारायला आमचा टेबल. आणि इथं आमचं आम्ही बुकिंग करून ठेवलं ना क्रिशाच्या पप्पानी. तर आमचं नाव स्पेलिंग चुकली का? चुकली. मुखवता टाकली त्याने पण ठीक आहे. असं आहे. तर हा आहे आमचा टेबल 3 जणांचा. आता तो मेनू देईल मग बघू आम्ही आता काय मागवायचं काय नाही. क्रिशाचे पप्पा हे ज्यूसचं नाव काय? हवाई. हवाई. ब्लू हवाई. घे क्रिश हवाई. त्याचे टेस्ट करून सांग. कोकोनट आहे. दिसत नाही. तुम्ही पिऊन पहा. तुम्ही पिऊन पण हे विचित्र नाही वाटत जरा? ग्लास विचित्र आहे. टेस्ट मस्त आहे. पाखराच्या. कोणाचा फोन आला? ओ माय गॉड. ब्लू आहे का प्लेन आहे भाई? काही कळत नाहीये. मस्त आहे खरंच. नारळ आहे मध्ये. नारळाचा ज्यूस आहे. आणि आम्ही मागवलंय सूप. 1/2 मागवायला पडेल. हे एक सूप जास्त येतं ना. मंचाव सूप. हे एक सूप रेस्टॉरंटचे 2 सूप आहे. घे. तू खा. मी पप्पा आणि तुझ्यामधून पिया. ओके पप्पा. त्यांना आता नेमका फोन आलाय. 3rd केक आलाय. चिली चीज टोस्ट आहे ना. चीज चिली टोस्ट. आणि आमचा केक गेलाय हॉटेलमध्ये. सिक्युरिटी वाला त्याला सोडतच नाहीये. तेच मध्ये नाही पाठवते. असं गरम असं नाही. हा खा खा. आता याच्यानंतर येईल डायरेक्ट मेन कोर्स. तर मेन कोर्समध्ये ना आम्ही दाल मखनी आणि नान मागवलं होतं. तर तिकडे सगळे पनीरचेच आयटम होते. आणि पनीर खायचं आता मन नाही होत कारण आपण घरी पण बनवतो ना. आणि मी मुद्दामच व्हॉइसवर केलं कारण तिकडे ना सॉन्ग चालू होते सगळे. आणि स्टार्टर एवढं मागवलेलं ना तर मग मेन कोर्सला एवढी जागा नव्हती म्हणजे आम्ही थोडंसंच मागवलं. सो गाईज इकडे काहीतरी लिहिलेलं ते गेलंय एनिव्हर्सरीच्या. मागे जा. भाई मेरे को भी खिलाओ. मान उसी क्रीम भेटली. नुसती क्रीम होती. घे केक. How is the cake? त्यानंतर रात्री आम्ही केक वगैरे कट केला आणि भरपूर उशीर झालेला. 12-12:30 1 वाजून गेलेला. मग आम्ही झोपलो. मस्त सकाळी उठलो, नाश्ता वगैरे केला. आणि मी मोबाईलच घेऊन नव्हते गेले कारण आम्ही आधी स्विमिंग पूलमध्ये गेलो सकाळी पण क्रिशाला जायचं होतं म्हणून. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला आणि लगेचच आम्ही चेकआउट केलं. आणि मग आहे ना आम्ही ॲटलांटिसला गेलो. म्हटलं थोडंसं व्ह्यू वगैरे बघू, फोटो वगैरे क्लिक करू. पण तिकडं ॲक्च्युली काहीतरी काम चालू होतं त्यामुळे ना रोड बंद होता तर मग आम्ही तिकडं नाही गेलो.
आम्ही ठरवलेलं का मंदिरात जबेल आलीलाच जायचं जवळ, कारण ऑबियसली दुसऱ्या दिवशी सोमवार होता ना, मग लवकर म्हणजे जवळ येते मंदिर. पण नंतर आमच्याकडे भरपूर टाईम होता, तर मग हे बोलले का आपण अबुधाबी जाऊ, आणि मग आम्ही इथं अबुधाबी आलो. तर तुम्ही बघू शकताय इकडं पाण्याची वगैरे पण आहे ना मस्त व्यवस्था आहे. अगदी A1 थंड, म्हणजे ज्याला थंड प्यायचं आहे ना त्याला थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं, आणि ज्यांना नॉर्मल ना तर त्यांना नॉर्मल. तर मी तर आधी मस्त पाणीच पिली मस्त, आणि खूप असं आहे ना चवदार लागत होतं पाणी. त्यानंतर इथं आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे केले. तिथं मोबाईल अलाउड नाही आहे, आणि इथे ना गंगा आरती होणार होती 6:30 पावणे 7ला. तर आहे ना हे कमळ म्हणजे लाईटवालं कमळ आहे, तर 5 दिरहमला तिथं विकत घ्यायचं, आणि मग गंगा आरतीला आपण जसं पाण्यामध्ये नाशिकला सोडतो ना म्हणजे नदीमध्ये, तर गंगा माताला तर तसं म्हणजे सोडायचं त्याच्यामध्ये. आणि मग ते ना सेन्सरवालं होतं, त्याच्यामध्ये टाकल्यावर जसं त्याला पाणी लागणे तशी त्याची ना लाईट पेटर्न आहे. तर इथं आरती चालू झाली होती आता. Today, we have the opportunity to participate in this sacred ritual at the Swaminarayan Ghat of the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi.